नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ब्लॉग तुम्ही बघा का की आज मी चिकन फ्राय करत आहे, चिकन तळत आहे ना, हे ना, आणि चपात्या बनवत आहे. तर अशा दिव्याला खायची ती बिर्याणी, पण दिव्या बोलती त्यांचे पप्पा बोलतात की चिकन तळ आणि चपात्या बनव. तर अशीच नंतर बिर्याणी तुझ्यासाठी मी बनव ना. अयो चिकन तळलेलं बघायचं नव्हतं. बिर्याणी बिर्याणी आवडते मला, पण आवडते बिर्याणी. दाखवते तुम्हाला आता. चला, तर हे बघा, इथे 1 किलो चिकन घेतले मी. त्यामध्ये मसाले टाकले, हळद मीठ टाकले आणि अद्रक लसूणचा पेस्ट टाकले. हे मक्याचं आटा टाकले आणि त्याच्यामध्ये अजून काय टाकलं, लाल तिखट टाकले, लिंबू आणि दही टाकले. आता ह्याला 1 तास या 2 तास मस्त भिजून फ्रीजमध्ये ठेवूया आपण एकत्र मिक्स करून. चला, तर हे बघा चांगलं मिक्स केलंय. आता ह्याच्यामध्ये मी कलर पण टाकलाय, कलर येण्यासाठी लाल कलर टाकलाय बघा. तर चांगलं एकत्र झालंय. आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया आपण 1-2 तास. तर इकडं मी चहा बनवत आहे. दुपारचे वाजले 4. तर ह्या साईडला 4 जणांचे 4 कप आमचे जेवण पण झाले आमचे दुपारचे. आधीच जेवण घेतले आम्ही. आता 4 वाजले तर चहा बनवते. तर बघा पीठ तिमून ठेवले. आता थोड्या वेळाने मी चपात्या बनवून घेते आणि आधी भांडे घासून घेते, चहा पिले वगैरे. पसारा पडलाय किचनवर सर्व असा. तर पहिलं साफ करून घेते किचन, नंतर चपात्या बनवते. तर ह्या साईडला बघा मी शरबत बनवले. लिंबू पाणी, त्यासोबत तर या तुम्ही पण लिंबू पाणी पियायला. तर ह्या साईडला चिकन तळायला ठेवले बघा. हे बघा चिकन इथं आहे आणि हे असं एक चिकन असं पकडून टाकायचं तेलामध्ये, म्हणजे आपले हात घाण होणार नाही. तर आणि हे झारणी काढायला चिकन तळलेलं. तर तेल गरम व्हायला आले बघा. तर आता चिकन आपण 1-1 पीस टाकूया त्याच्यामध्ये. गरम झाले. तर हे बघा किती मस्तपैकी आपलं चिकन तळत आहे. सिक्स्टी फाय आपण करत आहे बघा. तर आता चांगल्यापैकी तळलंय बघा हे चिकन. तर काढून घेऊ आपण त्या प्लेटामध्ये. हे बघा, तर एका प्लेटामध्ये काढून घेऊया आपण. कडक कडक मस्त झाले. तर असेच सगळे बनवून घेते मी आता. हे बघा किचन वगैरे साफ झालं, भांडे पण झाले आणि जेवण पण झालं. हे पाणी कशासाठी भरत आहे का की आज होळी होती, तर बिल्डिंग धुवायला येणार आहे. तर त्यासाठी मी हे पाणी बकेटामध्ये भरून ठेवणार आहे, 2-3 बकेटी. तर मला इझी पडणार. तर बघा भांडे वगैरे सगळं झालं. आता फक्त बिल्डिंग धुवायचं आहे आणि पाणी आलं तर पियायचं पाणी ते सगळं भरून घ्यायचं आहे. बघा माझी आज मम्मी बिल्डिंग धुवत आहे.
मध्ये 4 माला असतो. 4 मालामध्ये बघा मीठ धुवायचं असते. बिल्डिंग धुवायला मज्जा येते. आजचा दिवस सगळा कामात गेला बघा. माझी हालत कशी झाली बापा. हे देवा, सगळं काम करून करून थकून गेले मी आज खरं. तर आता बिल्डिंग वगैरे सगळं साफ झालं. आता फक्त पियाचं पाणी बाकी आहे. पियाचं पाणी झाल्याच्या बाद मी मस्तपैकी झोपी जाते. उद्या आशेदेवचा पेपर आहे. तर माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा आणि लाईक करा. तर बघा माझी हालत लई बेकार दिसते मी. कसं हालत झाली देवा. तर चला बाय, काळजी घ्या.